लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पॉवर्सचे काही रूल्स पाहिलेत. आजच्या या व्हिडिओमध्ये अजून काही रूल्स पाहू जे तुम्हाला सायन्समध्ये फिजिक्समध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतील किंवा तुम्हाला त्यांचा वापर करावा लागेल. सो वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली बिकॉज दीज रूल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट्स स्टडी द रूल नंबर 6. सो हा रूल शिकण्यासाठी आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स रेस टू 4. आपण ह्या एक्झाम्पलला एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 असंही लिहू शकतो. आणि आपण ऑलरेडी पाहिलं आहे की जेव्हा बेस सेम असतात त्यावेळी त्या दोन एक्सपोनंटची तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. सो दिस कॅन ऑल्सो बी रिटन ॲज एक्स रेस टू 2 - 4 और दिस कॅन बी रिटन ॲज एक्स रेस टू 2 - 4 दॅट इज -2. आणि तुम्ही जर पाहिलं की एक्स रेस टू 2 अपॉन एक्स रेस टू 4 दिस कॅन बी रिटन ॲज एक्स इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स. आणि वरच्या दोन एक्स सोबत खालचे दोन एक्स कॅन्सल होतील आणि वर फक्त 1 शिल्लक राहील आणि खाली एक्स इंटू एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर. सो ह्याचा अर्थ आहे की तुम्ही ह्याचं आन्सर 1 अपॉन एक्स स्क्वेअर ही लिहू शकता किंवा एक्स रेस टू -2 ही लिहू शकता. सो जेव्हा कधीही निगेटिव्ह एक्सपोनंट येईल त्याचा अर्थ आहे की तुम्हाला रेसिप्रोकलमध्ये त्याचा आन्सर लिहायचा आहे. सो लेट्स मेक अ रूल आउट ऑफ दिस. व्हेनेवर यू विल गेट लाईक दिस ए रेस टू -m तुम्ही ह्यालाच 1 अपॉन ए रेस टू m असंही लिहू शकता. सो हे अजून चांगल्या प्रकारे कळावं ह्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. 4 × x अपॉन 2x क्यूब. सो ह्याला आपण थोडं सेपरेटली जर असं लिहिलं 4 अपॉन 2 इंटू x अपॉन x क्यूब. So what we can write 4 upon 2 that is obviously equal to 2 into x raised to 1 upon x raised to 3 can be written as x raised to 1 - 3 or 2 into x raised to -2 or this can be written as 2 into 1 upon x square. जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह एक्सपोनंट दिसेल त्यावेळी तुम्ही रेसिप्रोकलमध्ये त्याची पॉवर लिहाल 1 upon x square. So the final answer to this would be 2 upon x square. So let's take some examples. 2 into r square into 4 into r raised to -4. So how would you solve this? तुम्ही ह्यांचे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांना पहिला मल्टिप्लाय करून घेऊ शकता. सो यू कॅन राईट लाईक दिस 2 into 4 दॅट विल बी 8 इंटू r raised to 2 into r raised to -4. सो इथं बेस सेम असल्यामुळं ह्या एक्सपोनंटचे डायरेक्ट ॲडिशन होईल. सो 8 इंटू r raised to 2 प्लस -4 और 2 -4. 8 इंटू r raised to -2 आणि इथं निगेटिव्ह एक्सपोनंट आल्यामुळं आपण ह्यालाच 8 इंटू 1 अपॉन r स्क्वेअर किंवा 8 अपॉन r स्क्वेअर असंही लिहू शकतो. लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. 3 टाइम्स a क्यूब रेस टू -2. सो हा जो एक्सपोनंट आहे ह्याला आपण दोन्हीकडे सेपरेट डिस्ट्रीब्यूट करू शकतो किंवा आपण ह्याला 1 अपॉन 3 a क्यूब रेस टू 2 असंही लिहू शकतो. सो विल यूज दिस स्टेप. सो इट विल बी लाईक 1 अपॉन 3चा स्क्वेअर इंटू ए क्यूबचा स्क्वेअर और ए रेस टू 6. सो द करेक्ट आन्सर वुड बी 1 अपॉन 3चा स्क्वेअर 9 आणि इंटू ए रेस टू 6. और तुम्ही ह्याच एक्झाम्पलला असंही लिहू शकता 3 रेस टू -2 इंटू ए क्यूब रेस टू -2 और 3 रेस टू -2 इंटू ए रेस टू 3 इंटू -2 दॅट इज ए रेस टू -6. आणि त्यानंतर मग तुम्ही ह्यांना रेसिप्रोकल फॉर्ममध्ये लिहू शकता 1 अपॉन 3 रेस टू 2 इंटू 1 अपॉन ए रेस टू 6 और द आन्सर वुड बी द सेम 1 अपॉन 3 स्क्वेअर दॅट इज 9 आणि 1 अपॉन ए रेस टू 6. सो तुम्ही कुठलीही मेथड यूज केली तर आन्सर तेच येणार आहेत ॲज लॉंग ॲज यू स्टिक टू द रूल्स. सो लेट्स सॉल्व सम मोर क्वेश्चन्स. द क्वेश्चन इज 3t रेस टू -2 अपॉन 6t रेस टू -4. सो आपण याला सेपरेटली लिहू शकतो 3 अपॉन 6 इंटू t रेस टू -2 अपॉन t रेस टू -4. सो 3 अपॉन 6 दॅट इज 1 अपॉन 2 इंटू t रेस टू -2 अपॉन t रेस टू -4. तो तुम्ही ह्या एक्सपोनंटचं सबट्रॅक्शन करू शकता. सो -2 -4 आणि इंटिजर्समध्ये आपण पाहिलं की हे निगेटिव्ह डबल साईन आल्यामुळे हे प्लस होईल अँड द आन्सर वुड बी 1 अपॉन 2 इंटू t रेस टू -2 + 4 और t स्क्वेअर. And the answer would be t square by 2. So this is the correct answer.
लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. 3/n⁻², ब्रॅकेटला -2चा एक्सपोनंट आहे. सो तुम्ही हा (-2) दोघांना सेपरेटली देऊ शकता. सो आय कॅन राईट दिस ॲज 3⁻² अपॉन n⁻²⁻². So what I can write this is 3⁻² अपॉन ह्या दोघांची जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल इट विल बी इक्वल टू +4 n⁻⁴. सो तुम्ही ह्याला अजूनही सिम्प्लिफाय करू शकता. लाईक 3⁻² कॅन बी रिटन ॲज 1/3⁻², आणि n⁻⁴ त्याला डिवायडेड आहे, ऑर यू कॅन राईट दिस ॲज 1/n⁻⁴. सो द करेक्ट आन्सर वुड बी 1/9 into n⁻⁴, or 1/n⁻⁴, or 1/9 into n⁻⁴. So I hope you are clear with the rule of negative indices. जेव्हा जेव्हा नेगेटिव्ह पॉवर किंवा नेगेटिव्ह इंडेक्स येईल त्यावेळी त्याला कसं डील करायचं आहे. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. सो आता आपण पॉवर्सचा शेवटचा रूल पाहतोय. सो बिफोर गोइंग टू डायरेक्टली टू दॅट रूल विल अंडरस्टँड वन थिंग. If I ask you what is 2⁻² into 2⁻², or if I ask you what is 2⁻1 into 2⁻1, you can directly say that is 2⁻2 + 2, or 2⁻4, or 2⁻1 + 1 is equal to 2⁻2. पण मी जर तुम्हाला विचारलं की what is the value of this question mark if the answer is equal to 1, think about this. ह्या क्वेश्चन मार्कच्या जागेला असा कुठला एक्सपोनंट आला पाहिजे दोन्हीकडे सेम, जर ह्याचा आन्सर 2⁻1 असेल. सो लेट्स थिंक अबाउट दिस. 2⁻2 into 2⁻2 that is 2⁻4, this is correct. 2⁻1 into 2⁻1 that is 2⁻2, it is also correct. आणि 2⁻1 येण्यासाठी ह्या दोन्हीकडे हाफ आणि हाफ आलं पाहिजे, तरच हाफ प्लस हाफ विल बी इक्वल टू 1. सो इथं ज्या तुम्ही पॉवर्स पाहताय ह्या फ्रॅक्शन्समध्ये आहेत. सो आवर नेक्स्ट रूल इज रिलेटेड विथ फ्रॅक्शनल पॉवर्स. सो खूपदा सायन्समध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला फ्रॅक्शनल पॉवर्ससोबत डील करावं लागतं. सो हा रूल तयार करण्या अगोदर आपण पहिला पूर्ण याचा फील घेऊया की मला हे माहिती आहे की √2 into √2 इज इक्वल टू 2 असतं. सो तसंच मला हे पण माहिती आहे की 2⁻½ आणि 2⁻½ हे 2⁻1 असतं. सो ह्याचा अर्थ असा आहे की 2⁻½ ह्याला मी √2 म्हणू शकतो. द रूल इज इफ यू आर गिवन लाईक दिस a⁻1/m, तर ह्याचा अर्थ असतो त्याचा mth रूट. फॉर एक्झाम्पल आपण काही एक्झाम्पल्स घेऊन समजूया की जर तुम्हाला 9⁻½ असा एक्सपोनंट दिला असेल, जर हे 9⁻2 असतं तर आपण ह्याला म्हणलं असतं की 9चा स्क्वेअर ऑर स्क्वेअर ऑफ 9. पण इथं 9⁻1/2 आहे, ह्याचाच अर्थ इट इज स्क्वेअर रूट ऑफ 9. सो ह्याचाच अर्थ स्क्वेअर रूट ऑफ 9, आणि मग त्याचा आन्सर होईल स्क्वेअर रूट ऑफ 9 विल बी इक्वल टू 3. सो सिमिलरली तुम्ही ह्या बाकीच्या एक्झाम्पलचेही आन्सर्स लिहू शकता. सो द सेकंड क्वेश्चन इज 16⁻². इथं जेव्हा जेव्हा तुम्ही 2 पाहाल ह्याचा अर्थ हा 16चा स्क्वेअर नसून 16चा स्क्वेअर रूट आहे. सो यू कॅन राईट रूट of 16 that is equal to 4. Going to the next question, 27⁻1/3. ह्याचा अर्थ असा आहे की 27चा हा क्यूब नसून त्याचा क्यूब रूट आहे. सो यू कॅन आस्क युअर सेल्फ कुठल्या नंबरला मी 3 वेळा मल्टिप्लाय केला की 27 असा आन्सर येतं. सो ऑब्वियसली द आन्सर इज 3. सो 3चा क्यूब हा 27 असतो किंवा 27चा क्यूब रूट हा 3 असतो. सो आन्सर इज इक्वल टू 3. गोइंग टू द फोर्थ क्वेश्चन, 81⁻1/4. आता ह्याचा अर्थ 81ला 4 टाइम्स मल्टिप्लाय नाही करायचं आहे, तर 81चा आपल्याला 4th रूट फाइंड आउट करायचा आहे. सो व्हॉट डज इट मीन? असा कुठला नंबर आहे ज्याला मी 4 वेळा जर मल्टिप्लाय केलं तर 81 हे आन्सर येईल? यू कॅन थिंक अबाउट दिस. सो द आन्सर इज 3. सो इफ यू मल्टिप्लाय 3 into 3 that is 9, 3 into 3 that is 9, 9 into 9 that is 81. सो 81⁻1/4 द आन्सर वुड बी 3. तुम्ही ह्याला थोडं वेगळ्या पद्धतीने बघू शकता की 3⁻4 दॅट इज इक्वल टू 81, आणि दोन्हीकडे जर तुम्ही 4th रूट घेतला सो यू कॅन राईट दिस ॲज 3 इज इक्वल टू 81⁻1/4. सो दिस इज हाऊ यू डू इट.
पण ही शेवटची स्टेप आत्ता लगेच तुम्हाला जमावी अशी अपेक्षा नाही आहे. तुम्हाला सध्या फ्रॅक्शनल इंडायसेस किंवा ह्या फ्रॅक्शनल पॉवर्स ह्यांचं मिनिंग काय आहे हे कळलं तरी पुरेसं आहे. सो चला फ्रॅक्शनल पॉवर्समध्ये आपलं स्किल अजून स्ट्रॉंग करूया. सो द क्वेश्चन हिअर इज 4⁻3/2. आता तुम्ही जर याला व्यवस्थित पाहिला तर इथं फक्त 2 किंवा 3 नाही आहे. जर हे 4:3 असतं तर ह्याचा अर्थ आहे 4चा क्यूब, ज्याला आपण 4 × 4 × 4 असं लिहिलं असतं. किंवा हे जर 4:1/2 असतं तर ह्याचा अर्थ असतं 4चा स्क्वेअर रूट, आणि ह्याचा आन्सर 2 असं असतं. पण इथं हे दोन्ही पॉवर्स एकत्र आलेत. सो हाऊ वी कॅन सॉल्व दिस? सो फॉर सॉल्विंग दिस विल यूज दिस मेथड 4⁻3/2. ह्याला आपण असंही लिहू शकतो की 3 × 1/2, or we can write this as 4⁻3⁻1/2, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा पॉवरची पॉवर असते त्यावेळी यांची मल्टिप्लिकेशन असते. और ह्याला आपण असंही लिहू शकतो 4⁻1/2⁻3, कारण तुम्ही 3ने 1/2ला मल्टिप्लाय केलं काय आणि 1/2ने 3ला मल्टिप्लाय केलं काय, आन्सर सेमच असेल. सो ह्यामुळं आन्सर कसं सोपं बनलं. सो 4:3 दिस मीन्स 4चा क्यूब दॅट इज इक्वल टू 64⁻1/2. आता 64⁻1/2चा अर्थ आहे 64चा रूट, आणि वी ऑलरेडी नो द आन्सर इज 8. किंवा इफ यू गो फॉर द सेकंड मेथड 4⁻½ ह्याचा अर्थ आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 आणि मग त्याचा क्यूब. सो स्क्वेअर रूट ऑफ 4 वी ऑलरेडी नो इट इज इक्वल टू 2. सो 2⁻3 ह्याचा सुद्धा आन्सर 8च आहे. सो तुम्ही इथं दोन्हीपैकी कुठलीही मेथड यूज केली तरी आन्सर सेमच येईल. सो वी विल टेक वन एक्झाम्पल टू अंडरस्टँड इट बेटर. तुम्हाला इथून अजून चांगल्या प्रकारे कळेल की 8⁻2/3 तुम्ही ह्याला 8चा स्क्वेअर करून मग क्यूब रूट करू शकता, किंवा 8चा क्यूब रूट करून मग ह्याचा स्क्वेअर काढू शकता. आय विल राईट दिस. यू कॅन राईट दिस ॲज 8²⁻1/3 or 8⁻1/3 चा स्क्वेअर. सो 8चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 64⁻1/3 or 8चा क्यूब रूट दॅट इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर. आता तुम्ही पाहू शकता यातलं कुठलं कॅल्क्युलेशन थोडं इझी जाईल. ऑब्वियसली दिस, आणि दोघांचा आन्सर सेमच असणार आहे. तो 2² इज इक्वल टू 4 और 64चा क्यूब रूट हा 4च असतो. सो द आन्सर इज 4. क्वेश्चन टू अंडरस्टँड दी फ्रॅक्शनल पॉवर्स. सो तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये असं म्हणतात की दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही आरची व्हॅल्यू जर 5 पुट केली तर ह्याचा आन्सर काय असेल. सो लेट्स पुट द व्हॅल्यूज. 8⁻r/3 किंवा ह्याला आपण 5/3 - 1 असंही लिहू शकतो. आपण ह्याला अजून फर्दर सोडवू शकतो 8⁻5/3 - 1. सो लेट्स सॉल्व दिस एक्सप्रेशन फर्स्ट. की 5/3 - 1 ह्याला आपण 5 3 × 1 दॅट इज 3/3 असं लिहू शकतो. और वी कॅन राईट दिस ॲज 8⁻2/3. आणि याला आता पुढं सोडवण्यासाठी एक तर तुम्ही 8चा स्क्वेअर करून मग त्याचा क्यूब रूट काढू शकता, किंवा 8चा क्यूब रूट काढून मग त्याचा स्क्वेअर करू शकता. सो आपण 8चा क्यूब रूट काढू आणि मग त्याचा स्क्वेअर करू. सो द आन्सर वुड बी, तुम्ही ही गेस करू शकता 8चा क्यूब रूट हा 2 असतो आणि 2चा स्क्वेअर हा 4 असतो. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन इज इक्वल टू 4. चला हा शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू 16 पुट करायची आहे, टीची व्हॅल्यू 9 पुट करायची आहे, आणि त्यानंतर याला सॉल्व करायचं आहे. तुम्ही जर 16चा क्यूब किंवा 9चा स्क्वेअर करून हे करायला गेला तर हे खूप लेंदी होऊ शकतं. सो थिंक स्मार्टली अँड ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.